ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये आणि माझा आवाज ऐकू येतोय ना? येस सर. ओके. सो कालचे फॉर्म्युले सगळ्यांनी केले का? लर्न बेसिक फॉर्म्युले वगैरे सगळं कालचं जेवढं आपण बघितलं तेवढं. स्टँडर्ड व्हॅल्यूज, आपला टेबल एक्सेट्रा. ओके, सगळ्यांचे जर पार्ट असतील तर आजचे एक्झाम्पल तुम्हाला फास्टमध्ये सुटतील. ओके, अदरवाईज मग तुम्हाला मागचं बघावं लागेल, पण ते लवकरात लवकर आपल्याला करून टाकायचं आहे. सो जे काय आपण बघितलं बघा, त्याच्यावरती आता आपल्याला पहिली एक्झरसाइज बघायची आहे. एक्झरसाइज 2.1 खूप सिम्पल आहे बघा. हे पूर्ण चॅप्टरच सिम्पल आहे, कारण पूर्ण बेसिक थिंग्स वापरून आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन काय आहे? फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ. क्वेश्चन 1 आहे, फाइंड द ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचे. तुम्हाला काही अँगल दिलेले आहेत बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही स्टँडर्ड अँगल पण आहेत, सो ते पण आपण घेऊ. सो पहिलं एक्झाम्पल याच्यामध्ये 0 डिग्री, म्हणजे तुम्हाला सगळ्या झिरोला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. आता तुम्हाला माहिती आहे की झिरोला व्हॅल्यूज काय असतात, बरोबर? सो इथं मी लिहितो, सांगा. साइन 0 किती? 0. सेकंड, कॉस 0 किती? 1. नेक्स्ट, टॅन 0 किती? 0. बरोबर. साइनचा रेसिप्रोकल कोण असतो? कोसेक. कोसेक 0 नॉट डिफाईन. सेक 0, 1चा रेसिप्रोकल 1. आणि टॅन टॅन नाही, आता कॉट. कॉट 0 किती रे? रेसिप्रोकल नॉट डिफाईन. हे झालं आन्सर 0 साठी. ओके, पहिल्याच आन्सर झालं बघा. सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहायचे आपल्याला त्या अँगलला 6चे 6 लिहिताना असंच लिहायचं. इकडे 3 लिहायचे, या बाजूला 3 लिहायचे. ओके, हे 3 जर तुम्हाला माहीत असतील, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं काल बघा, आपल्याला फक्त साइन आणि कॉसचेच पार्ट ठेवायचे. वन्स वी नो द व्हॅल्यूज ऑफ साइन अँड कॉस, बाकी 4 आपण कॅल्क्युलेशन्सने फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे, थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. ओके, आता याच्या आन्सरमध्ये लिहायचे. सांगा, साइन 30 किती रे? 1/2. कॉस 30 √3/2. टॅन 30 सांगा, टॅन 30 स्टँडर्ड व्हॅल्यूज येत रे. हा कोसाइन अपॉन 1/√3. ओके. कोसेक 30 याचा रेसिप्रोकल 2. सेक 30 कॉसचा रेसिप्रोकल 2/√3. 2/√3. टॅन 30चा रेसिप्रोकल कॉट 30 किती झाला? तो √3. हे झालं सेकंडचा आन्सर. नेक्स्ट नंबर 3, 45. तिसरा क्वेश्चन आहे, थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. बघा, साइन 45 1/√2. कॉस 45 1/√2. करेक्ट. टॅन 45 1. साइनचा रेसिप्रोकल 1. कोसेक 45 याचा आन्सर √2. सेक 45 √2. आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट. आणि 1चा रेसिप्रोकल किती? 1. हे झालं आन्सर. नंबर 4 आहे, थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. 60ला फाइंड आउट करायचं आहे. 60 पण स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. सो फर्स्ट, साइन 60 √3/2. कॉस 60 1/2. टॅन 60 √3. आता यांची रेसिप्रोकल कोसेक 60 2/√3. सेक 60 2. आणि कॉट 60 √3चा रेसिप्रोकल किती? 1/√3. बरोबर आहे का? आता पुढचा अँगल आहे 150. आता इथून पुढे ॲक्च्युअल आपलं चालू झालं समजा. सो थीटा इज इक्वल टू 150 डिग्री. नंबर 4 किती? नंबर 5. आता 150 डिग्री आहे. आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आहे ना थोडंसं ते बघितलं होतं, मी तुम्हाला म्हणलं होतं आपल्याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये स्टडी करायचं आहे. सो याला सॉल्व करताना मी क्वाड्रंट सिस्टीम यूज करणार आहे. ठीक आहे. सो सिम्पल आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे. आता काय करायचं बघा, आपल्याला अँगल पॉझिटिव्ह दिला आहे. सो इथं मी एक हे ड्रॉ करतो क्वाड्रंट सिस्टीम.
अँगल सांगा मला. 0, 90, 180, 270 आणि इथं 360. बरोबर. 150 कुठे येईल रे मग, कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? अगोदर मला सांगा, क्लॉकवाईज रोटेशन घेऊ का अँटी क्लॉकवाईज रोटेशन घेऊ? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज रोटेशन. अप्रॉक्सिमेट इथं आला सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये. बरोबर. अप्रॉक्सिमेट. आपण इथं आल्यावरती काय करतो हे बघा. इथं आल्यावर तुम्हाला काय करायचं, इथे एक आर्क ड्रॉ करायचा आहे, सॉरी इथे एक रे ड्रॉ करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. हा थिटा तुमचा किती झाला 150 डिग्री. या ओरिजिनला मी ओ नाव दिलं. इथं समजा मी एखादा पॉईंट घेतला, त्या पॉईंट नाव दिलं मी ए. इथून ऑलवेज एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. ओके. समजा मी त्याला एम नाव दिलं. सो इथं एक ट्रायंगल तयार दिसतो तुम्हाला. झाला आहे ट्रायंगल तयार. आता जो ट्रायंगल तयार होतोय ना, त्या ट्रायंगलच्या आतमधला मला अँगल लागतो हा. कोणासोबत केलेला? एक्स ॲक्सिस सोबत केलेला ट्रायंगलच्या आतमधला अँगल. हे बघा, इथून इथपर्यंत 150 डिग्री आहे. बरोबर. आणि इथलच्या ॲक्सिसचा अँगल आहे आपला 180. जर मी आणखीन जर थोडं खाली आलो असतो बघा, तर माझा अँगल झाला असता 180, 180. ओके. मग मला सांगा, या ट्रायंगलच्या आतमधला अँगल किती असेल आता? इथून तर इथपर्यंत 30 डिग्री. व्हेरी गुड. 30 डिग्री. म्हणजेच काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, जे तुम्हाला थिटा इज इक्वल टू 150 विचारला ना, 150 हा आपला स्टँडर्ड अँगल नव्हता, बट 150 मी काय कन्वर्ट केला 30 मध्ये. असं मेथडने करायचं बघा. ठीक आहे. म्हणजे आता लिहिताना मी 150च लिहिणार. म्हणजेच आन्सर लिहिताना मी काय करणार आहे, हे बघा, इथं लिहिणार मी साइन 150. बरोबर. इथं लिहिणार मी कॉस 150. इथं लिहिणार मी टॅन 150. सिमिलरली इथं मी लिहिणार कोसेक 150. इथं लिहिणार मी सेक 150. इथं लिहिणार मी कॉट 150. मला यांचेच आन्सर काढायचे 150चे. ओके. लिहिताना मी 150 डिग्री लिहिला, बट आपल्याला आन्सर जे लिहायचे ते कोणाची लिहायचे आता? 30 डिग्रीची लिहायचे. इथं लक्षात, इथं जर ट्रायंगल मधला जो अँगल आला ना, ह्या प्रोसेसने ऑलवेज काय करणार आपण, जर रे ड्रॉ केलं ना, त्या रे वरून आपल्याला एक्स ॲक्सिस वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. जो ट्रायंगल तयार होतोय त्या ट्रायंगलच्या आतमधला अँगल घ्यायचा आहे. ओके. तो 30 आहे. म्हणजे आता मला लिथानी कोणाचे अँगल लिहायचे? 30चे. ओके. आता 30चे अँगल तुमचे पाठ आहेत. सांगा, साइन 150 म्हणजे साइन 30. साइन 30 किती असतो? 1/2. कॉस 30 1/2. टॅन 30 √3/2. 1/√3. करेक्ट. कोसेक का असतो? साइनचा रेसिप्रोकल 2. सेक का असतो? कॉसचा रेसिप्रोकल 2/√3. आणि कॉट 150 किती झाला? √3. आता आपण 1/√. बरोबर. आता मला सांगा, हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला रे? आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? हा फर्स्ट क्वाड्रंट असतो, हा सेकंड क्वाड्रंट. करेक्ट. आता मला सांगा, सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे रे? कॉन्स्टंट साइन. हा, साइन थिटा, कोसेक थिटा. साइन थिटा आणि कोसेक थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे साइन आणि कोसेक. बरोबर. बाकी सगळे काय? निगेटिव्ह. सो हे दोघं तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवायचे आहेत. बाकी सगळे आन्सर काय होतील तुमचे? मायनस. हे झालं माझं आन्सर. 3 मार्काला क्वेश्चन विचारतो बघा तुम्हाला थिअरीला असा. ठीक आहे. पेपरला आला पण असेल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करा म्हणून अँगलचे. सो बघा, एवढी फक्त क्वाड्रंट सिस्टम व्यवस्थित ड्रॉ करायची आपण आणि अँगल लिहायचे. समजलं का रे क्वेश्चन सगळ्यांना? यस सर. ओके. अजून एक घेतो मी या टाईपचा आणि मग काही निगेटिव्ह बघू आणि बाकी मी तुम्हाला होमवर्क देऊन टाकतो. मग आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. एक अँगल अजून घेतो मी. समजा आपल्याला अँगल दिलाय त्यांनी, कन्सिडर करा 300 डिग्री. थिटा इज इक्वल टू 300 डिग्री. ओके. सो परत मी काय करणार, इथं क्वाड्रंट सिस्टम ड्रॉ करणार. अँगल 0, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री. अँगल परत पॉझिटिव्ह आहे. अँटी क्लॉकवाईज रोटेशन. कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल रे? 300. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. अप्रॉक्सिमेट समजा तो इथं आला. बरोबर. सो इथं आपल्याला काय करायचं आहे आता? एक रे ड्रॉ करायचा आहे. सो मी इथं रे ड्रॉ केला. अप्रॉक्सिमेट करायचं आहे सगळं हे कामं. ओके. इथलचा अँगल आपला किती आहे? 300 डिग्री आहे इथपर्यंत. या रेवरती मी एक पॉईंट घेतला. ओरिजिनचं नाव दिलं समजा मी ओ. इथं पॉईंट घेतला मी ए. ह्या ए पॉईंटवरून काय करायचं आहे आपल्याला? एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. समजा मी त्याला नाव दिलं यम. सो तो बघा, इथं एक ट्रायंगल तयार झाला. ओके. ऑलवेज परपेंडिक्युलर तुम्हाला एक्स ॲक्सिसवरती दाखवायचं आहे.
ट्रायंगल जो तयार झाला तो ट्रायंगलच्या आतमधला अँगल घ्यायचा बघा हा किती रे आतमधला अँगल हा इथून तर इथपर्यंत 300 होता 60. 60 डिग्री 60 डिग्री व्हेरी गुड 60 60 डिग्री किती आला अँगल हा 60 डिग्री आला बरोबर आता लिथाने आपल्याला किती लिहायचं हे बघा 300च लिहायचं बरोबर बट जे अँगल मला लिहायचे आन्सर मध्ये ते कोणाचे लिहायचे मला 60 डिग्रीचे लिहायचे बरोबर आहे का सो मी इथे लिहितो आता साइन 300 कॉस 300 tan 300 इज इक्वल टू ओके इथं कोसेक 300 सेक 300 आणि कॉट 300 सांगा मग साइन 300 म्हणजे साइन 60 साइन 60 किती असतो √3/2 कॉस 60 किती असतो 1/2 √3/2 tan 60 √3 1/2 हां सांगा मग Okay. कोसेक 60 याचा रेसिप्रोकल 2/√3 2/√3 सेक 60 √3 2 आणि कॉट 2 1/√3 आपण कोणत्या 1/√3. क्वाड्रंट मध्ये अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला अँगल कोणत्या Four. क्वाड्रंट मध्ये आला चौथ्या क्वाड्रंट मध्ये आला बरोबर ना चौथ्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे cot and sin कॉस आणि सेक कोण आहे कॉस आणि सेक चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात सो हे दोन आन्सर माझे पॉझिटिव्ह राहतील बाकी सगळ्यांना कोणता साइन द्यायचा आहे मायनस ठीक आहे बाकी सगळे मायनस समजला का मग क्वेश्चन आता हा अरे समजला का मुलांना सोपं आहे हा हो आता मी एक दोन एक्झाम्पल निगेटिव्ह अँगलचे घेतो नंबर 7 सपोज थिटा इज इक्वल टू समजा थिटा तुम्हाला दिला आहे एक निगेटिव्ह अँगल घेऊ -45 डिग्री ठीक आहे -45 डिग्री सो अगोदर मी काय करणार परत क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ करायची आहे अँगल सांगा मला आता काय अँगल लिहायची गरज नाही बघा इथं ठीक आहे अँगल तुम्ही न लिहिलं चालेल हां -45 डिग्री मला सांगा समजा हा 0 आहे आपला बरोबर मी क्लॉकवाईज रोटेशन घेऊ का अँटी क्लॉकवाईज रोटेशन घेऊ रे क्लॉकवाईज रोटेशन बरोबर ना सो 45 डिग्री इथंच आला कुठेतरी बरोबर कारण हे 0 जर असेल तर इथं कधी येईल याच्या म्हणजे क्लॉकवाईज मध्ये इथं 90 येईल बरोबर सो इथपर्यंत आला सपोज तो अँगल असा ओके मग इथं मी काय करणार आहे एक रे ड्रॉ करणार आहे हा जो अँगल झाला हा झाला तुमचा -45 डिग्री बरोबर इथपर्यंतचा अँगल -45 डिग्री आहे काय करणार मी आता परत याला मी रब करतो इथलचा जो अँगल आहे तुमचा तो किती आहे -45 डिग्री आहे मायनस हां याला ओरिजिनला ओ नाव दिलं इथं समजा ए पॉईंट घेतला इथून काय करायचे परत परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे आपल्याला एक्स ॲक्सिसवरती केला याला समजा मी एम नाव दिलं इथं सो इथं तुम्हाला ट्रायंगल दिसतोय ओ एम याच्यामधला आतमधला अँगल लागतो त्या ट्रायंगलच्या कोणासोबत होणारा एक्स ॲक्सिस सोबत होणारा अँगल किती रे परत हा अँगल सांगा ट्रायंगलच्या आतमधला अँगल किती 45 डिग्री झाला ओके म्हणजे तुम्हाला जे -45 जो दिलाय ना -45 म्हणजे तुम्हाला 45 चे सगळे अँगल लिहायचे ओके सो इथं आलं साइन ठीक आहे राहू द्या साइन -45 कॉस -45 टॅन -45 ओके याच्यासमोर कोसेक -45 सेक -45 आणि कॉट -45 सांगा मग आता सेक 40 लिथानी कोणाचे अँगल लिहायचे मला सगळं 45 चे सेक 45 किती असतो 1/√2 कॉस 45 1/√2 टॅन 45 1 कोसेक 45 √2 सेक 45 √2 कॉट 45 1 आपण परत कोणत्या क्वाड्रंट मध्ये येत रे बोला कोणत्या क्वाड्रंट मध्ये आपण फोर्थ क्वाड्रंट मध्ये करेक्ट फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे सो या दोघांचे आन्सर माझे पॉझिटिव्ह असतील कॉस आणि सेक बाकी साइन कोसेक
टॅन आणि कॉट हे सगळे काय झाले मायनस. हे साईन द्यायला विसरायचं नाही हां, ते सगळे मायनस झाले मग. ओके, आणखीन एक प्रॉब्लेम घेतो मी निगेटिव्हचा. सपोज तुम्हाला दिला आहे थिटा इज इक्वल टू -120 डिग्री, -120 डिग्री. ठीक आहे. सो अगेन क्वाड्रंट सिस्टीम. सो तुमचा इथं एक्स ॲक्सिसचा 0 आहे. सांगा क्लॉकवाईज रोटेशन काय अँटी क्लॉकवाईज रोटेशन रे? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. पुढे येईल रे हा, आता इथून इथपर्यंत आला बरोबर ना. कोणता क्वाड्रंट आहे इथं? थर्ड क्वाड्रंट बरोबर. कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय अँगल? थर्ड क्वाड्रंट मध्ये येतोय. अप्रॉक्सिमेटली मी सगळं करतोय बघा ह्या गोष्टी. थिटा इज इक्वल टू हा -120 डिग्री आहे बरोबर. याला मी ओ नाव दिलं. इथं एक पॉईंट घेतला समजा हा ए. इथून मी काय केला एक्स ॲक्सिस वरती. ऑलवेज आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो एक्स ॲक्सिस वरती. इथं मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला. इथं दिला यम. सो इथलचा आतमधला अँगल मला लागतोय आता, जो कोणासोबत तयार होतोय एक्स ॲक्सिस सोबत. हे बघा इथून तर इथपर्यंतचा अँगल तुम्ही कॅल्क्युलेट केला किंवा जो दिला होता तो होता 120 डिग्री. मी जर इथपर्यंत आलो तर इथलचा अँगल किती असतोय 180 बरोबर. मग मला सांगा ह्या ट्रायंगलच्या आतमधला अँगल किती असेल रे? 60 डिग्री. सगळ्यांना समजतंय ना हे कसे येतात अँगल? म्हणजे आपल्याला जो अँगल -120 दिलाय ना, आपल्याला लिथानी आन्सर कोणाचे लिहायचे? सगळे 60 चे लिहायचे. म्हणजे मी हे सगळे अँगल कशामध्ये कन्वर्ट करून राहिलो? आपल्या स्टँडर्ड व्हॅल्यूजमध्ये कन्वर्ट करून राहिलो बरोबर. सो साईन बघा काय होईल, लिथानी -120 लिहिणार तुम्ही. साईन -120, कॉस -120, टॅन -120. ओके, इथं कोसेक -120, सेक -120. ओके, नेक्स्ट कॉट -120 बरोबर. पण आता आन्सर लिहिताना कोणाशी लिहिणार तुम्ही? 60 डिग्रीचे. सांगा साइन 60 किती असतो? √3/2, कॉस 60 √3/2, 1/2, टॅन 60 1/√3. इथं रेसिप्रोकल बरोबर. साइनचा रेसिप्रोकल 2/√3, इथं 2 आणि इथं 1/√3. मला सांगा रे आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? थर्ड क्वाड्रंट. क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? टॅन आणि कॉट. टॅन आणि कॉट बरोबर. टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यू तुमच्या पॉझिटिव्ह असतील, बाकी सगळे मायनस. हा मायनस, हा मायनस, मायनस, मायनस. ओके, समजलं तुम्हाला? आता हे मी तुम्हाला काय आता होमवर्कसाठी क्वेश्चन देतो यातले राहिलेले. सो होमवर्क अँगल्स आहेत 180 डिग्री, त्यानंतर 210 डिग्री, 300 डिग्री. त्याचे जे झाले असेल ते स्किप करा. 330 डिग्री आणि बाकीचे राहिलेले लिहून टाका. -30 डिग्री, -60 डिग्री, -90 डिग्री, -225 डिग्री, -240 डिग्री, -270 डिग्री, -315 डिग्री. ओके, सो हा तुमचा राहील होमवर्क एवढा. ठीक आहे. हे सॉल्व करू शकतो तुम्ही आरामात, काही जास्त डिफिकल्ट नाही आहे याला. ओके, इथं आपण मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट केले, जे काय अँगल दिले होते या मेथडनेच जायचं आहे आपल्याला. बेसिक ट्रिग्नोमेट्री मेथड म्हणतो आपण याला. ओके, सो काय जास्त डिफिकल्ट नाही आहे. आता याच्यामधला क्वेश्चन नंबर 2 खूप सिम्पल आहे एक्झरसाइज मधला. तुमच्याकडे जर बुक असेल तर तुम्ही तो क्वेश्चन बघितला पण असेल. काय क्वेश्चन नंबर 2 काय आता? स्टेट द साइन ऑफ. स्टेट द साइन ऑफ. तुम्हाला साइन लिहायचे बघा. पहिला आहे क्वेश्चन साइन अँड असं लिहा बघा. क्वेश्चन मी मॉडिफाय करतो. स्टेट द क्वेश्चन मॉडिफाय करतो मी. क्वेश्चन असा सपोज, स्टेट द क्वाड्रंट अँड साइन. साइन म्हणजे इथं साइन, ठीक आहे ना, प्लस मायनस, ऑफ द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रीज.
ऑफ द फॉलोइंग ट्रिगोनोमेट्रीज. ठीक आहे. बघा आता पहिलं दिलंय तुम्हाला tan 380. मी काय करतो, समजा इथं एक टेबलच तयार करतो डायरेक्ट. समजा इथं गिवन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके. सेकंड कॉलममध्ये तुम्ही त्यांचा काय लिहा, क्वाड्रंट लिहा. आणि तिसऱ्या कॉलममध्ये त्याचं काय लिहायचं आहे, साईन लिहायचं आहे, प्लस मायनस. ओके. सो फर्स्ट तुम्हाला दिला आहे tan 380. tan 380. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे cot 230. cot 230. ठीक आहे. स्पेस नको सोडायला. सेकंड आहे cot 230. आणि थर्ड आहे sec 468. sec 468. मला सांगा रे, tan 380 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल रे? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. व्हेरी गुड. कसा कॅल्क्युलेट केलं बघा, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता जशी येईल तशी. समथिंग रॉंग. हां, समजा हे आपण क्वाड्रंट, एक मिनिट. तिरकी का जाती है लाइन, अलाइनमेंट. ठीक आहे, आता लास्ट जशी येईल तशी मी आखून देतो याला. समजा इथं तुमचा अँगल होता बघा 0, इथं आहे 90, इथं आहे 180, इथं अँगल असतो आपला 270, इथं अँगल आहे आपला 360. बरोबर. आता परत काय करायचं बघा, 90 ॲड करत जायचे. 360 नंतर इथं तुमचा अँगल किती येईल, 450. परत 90 ॲड करा. 9चा टेबल 9 1 9, 9 2 18, 9 3 27. बरोबर. 9 4 जा 36, 9 5 जा 45. म्हणजे 0 लावत जायचा. 90चा टेबल आहे तो. मग इथं किती येईल, 540 पुढचा अँगल. बरोबर. इथं किती येईल मला, 630. इथं किती आला पुढचा अँगल, 720. सो हे 90 ॲड करत जायचे प्रत्येक क्वाड्रंटमध्ये. आता चेक करा बघा, पहिला अँगल किती दिला आहे तुम्हाला, पहिला अँगल दिला आहे 380. 380 म्हणजे तो 360 पेक्षा मोठा आहे, बट 450 पेक्षा स्मॉल आहे. बरोबर. मग हे फर्स्ट क्वाड्रंट आहे, हे सेकंड क्वाड्रंट आहे, हे थर्ड क्वाड्रंट आहे, हे कोणतं क्वाड्रंट आहे, फोर्थ. म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला, तो पहिल्या क्वाड्रंटमध्ये आला. ओके. सो क्वाड्रंट इज फर्स्ट. आणि कोणताही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येत असेल तर ते कसं असतं रे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. सो पहिल्याचा आन्सर आला पॉझिटिव्ह. ओके. नेक्स्ट आता cot 230. 230 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल रे? 180 आणि 270. थर्ड क्वाड्रंट. सो इथं लिहिलं आम्ही क्वाड्रंट नंबर 3. ओके. मग आता मला सांगा, थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? tan आणि cot. tan आणि cot. सो cot येतो, म्हणजे काय झाला, हा सुद्धा पॉझिटिव्ह झाला. बरोबर का? आता sec 468 कुठे येईल, हे बघा इथपर्यंत 450 येतं. सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट. करेक्ट. सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो? साइन आणि कोसेक. साइन आणि कोसेक. आणि तुम्हाला दिलाय सेक. सो हे काय होईल मग आन्सर, निगेटिव्ह. बरोबर. याचं साइन निगेटिव्ह. समजला क्वेश्चन? हा होता क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3 आहे.
टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन नंबर 3. स्टेट द साइन ऑफ cos 4 radian and cos 4 degree. Which of these two function is greater? Which of these two functions is greater? हे दोघांमध्ये मोठा कोण आहे तो पण तुम्हाला ओळखायचा आहे. टू फंक्शन इज ग्रेटर. आता तुम्हाला 4 डिग्री तर माहिती आहे बरोबर. 4 डिग्री तुम्ही सांगू शकता. 4 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल रे? येस, फर्स्ट क्वाड्रंट. येस, 4 डिग्री कशामध्ये येईल? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल. सो मी इथे लिहितो बघा. 4 डिग्री लाईज इन, आन्सर मध्ये लिहू आलो बरं का मी. आन्सर लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. जर 4 डिग्री जर पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे तर cos 4 डिग्री इज कसं, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. पॉझिटिव्ह. यस, सो हे झालं बघा पॉझिटिव्ह. बरोबर आहे का? आता रॅडियन. 4 रॅडियन. 4 रॅडियनचं मला डिग्रीमध्ये करायचंय. तुम्हाला माहिती आहे कसं करतात रॅडियनचं डिग्रीमध्ये. Okay, now we can write here, now 4 radian. सांगा रॅडियनचं डिग्री मध्ये. येस, एनीवन? अप्रॉक्सिमेट सांगायचं आहे मला, म्हणजे इथं कॅल्क्युलेशन आपल्याला अप्रॉक्सिमेट. 4 इंटू काय फॉर्म्युला आहे तो रॅडियनचं डिग्री मध्ये कन्वर्जन करण्यासाठी? 180 अपॉन 180 अपॉन पाय. 180 अपॉन पाय हा फॉर्म्युला आहे बरोबर ना. आता किती होईल रे? समजा 4 इंटू 180, 18 4चा किती? 720. 720. हां, आणि पायची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट किती घेणार तुम्ही? 22/7 घ्या किंवा 3.14 घ्या, कसंही बरोबर. आपल्याला फक्त अप्रॉक्सिमेट बघायचं की अँगल कुठे येईल हा. म्हणजे काय झालं बघा, 720 अपॉन 22 आणि हा 7 जो डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटरला होता तो वरती जाईल. बरोबर आहे, करेक्ट का? इथं मी काय करतो, 2 ने डिवाइड करतो म्हणजे 11 2 जा 22. हां, इथं काय होईल? 2 3 जा 6 म्हणजे 360 झाला हा बरोबर. सो 360 इंटू 7 अपॉन 11. 360 इंटू 7 किती? 360 इंटू 7 700 76 2520. 2520. ओके. आता ह्या 2520 ला मला 11 ने डिवाइड करायचं आहे म्हणजे तुम्हाला अप्रॉक्सिमेट अँगल भेटेल किती? डिग्रीमध्ये. म्हणजे तुम्हाला क्वाड्रंट समजेल बघा त्याचा काय, बरोबर का? सो 2520 ला मी किती डिवाइड करतोय आता? 11 ने डिवाइड करतोय. सो 11 1 जा 11, 11 2 जा 22. ओके, सो किती राहिला बघा इथं? 3 वरतून घेतला मी 2, परत 11 2 जा 22, इथं राहिले 10 वरतून घेतला मी 0 आणि किती होईल आता इथं? 11 9 जा 99 बरोबर. ओके, 1 राहिला. बस आपल्याला समजला 229 पॉईंट समथिंग येईल. मग मला सांगा 4 रॅडियन कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो रे? 229 आला. 229 कोणत्या? थर्ड क्वाड्रंट. व्हेरी गुड. 229 हा जो अँगल आला बघा अप्रॉक्सिमेट. इथं मी अप्रॉक्सिमेटचं साइन लिहितो असं. अप्रॉक्सिमेट माझा अँगल 229 डिग्री आहे. सो देअरफॉर वी कॅन राईट cos 4 radian lies in third quadrant. थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये cos काय असतो रे? निगेटिव्ह. निगेटिव्ह, करेक्ट. सो देअरफॉर cos 4 radian इज निगेटिव्ह. आपला अजून कम्प्लीट आन्सर संपला नाहीये. आपल्याला आणखीन काय विचारलं होतं बघा त्यांनी त्याच क्वेश्चन मध्ये. आपल्याला विचारलं की दोघांमध्ये ग्रेटर कोण आहे. आता तुम्ही डायरेक्टली सांगू शकता कोण ग्रेटर येईल रे? एक पॉझिटिव्ह आला आहे, दुसरा निगेटिव्ह आला. कोणता नंबर मोठा असतो? पॉझिटिव्ह का cos निगेटिव्ह? 229. येस, cos 40 कसा असणार आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो म्हणून cos 40 हा ग्रेटर येणार आहे. ओके, सो फायनली काय लिहायचं आहे हिअर? cos 40 इज ग्रेटर दॅन कोणापेक्षा? cos 4
रॅडियन. हे झालं आणखीन एक आपलं फायनल आन्सर. ओके, कॉस 40 इज ग्रेटर. 40 म्हणजे 4 डिग्री, 0 नका म्हणू त्याला, 4 डिग्रीज म्हणू आपण. कॉस 4 डिग्री इज ग्रेटर दॅन कॉस 4 रॅडियन. समजलं? आहे सिम्पल क्वेश्चन होता. आता पुढचा क्वेश्चन बघा असाच 2 मार्काचा क्वेश्चन आहे बरं का रे. कोणता? वरचा 2 मार्काचा होता. आता खाली स्टेट द क्वाड्रंट इन विच थिटा लाईज. स्टेट द क्वाड्रंट. क्वेश्चन किती? हा 4 आहे. in which theta lies if पहिलं दिलंय तुम्हाला त्याच्यामध्ये sin theta is less than 0 and tan theta is greater than 0. ओके, आता मला सांगायचं की हा जो थिटा दिसतोय ना तुम्हाला, साइन थिटा, टॅन थिटा, हा थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे ना, क्वाड्रंट हा आपल्याला लागतोय. सो मला सांगा रे, साइन थिटा हा लेस दॅन 0 आहे म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह साइन? निगेटिव्ह. निगेटिव्ह. लग उशीर लागला बघा सांगायला. आणि टॅनची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे टॅन पॉझिटिव्ह आहे. मला असा क्वाड्रंट सांगा ज्या क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह असायला पाहिजे आणि टॅन पॉझिटिव्ह. असा कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. व्हेरी गुड. सो आन्सर इज थर्ड क्वाड्रंट. झाला आन्सर. सेकंड क्वेश्चन, कॉस थिटा इज लेस दॅन 0. झालं बरं का आन्सर? एवढंच लिहायचं होतं, क्वाड्रंट लिहायचं होतं फक्त आपल्याला. कॉस थिटा इज लेस दॅन 0 अँड टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0. आता इथं कॉस निगेटिव्ह आहे आणि टॅन पॉझिटिव्ह आहे. असा कोणता क्वाड्रंट जिथं कॉस निगेटिव्ह टॅन पॉझिटिव्ह? फोर्थ क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट. अहो थर्ड क्वाड्रंट. कॉस लेस दॅन 0 आहे म्हणजे कॉस निगेटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह. हा, थर्ड क्वाड्रंट. हा, कॉस निगेटिव्ह आहे ना. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे. आपल्याला कॉस निगेटिव्ह आणि टॅन पॉझिटिव्ह. सो परत आन्सर काय आलं आपलं? थर्ड क्वाड्रंट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आहे इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. इव्हॅल्युएट म्हणजे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आणि त्यांचा आन्सर काढायचा. इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. आणि याच्यासारखाच एक क्वेश्चन आहे बघा टेक्स्टबुकमध्ये, क्वेश्चन नंबर 8 आहे. सो दोन्हीचे क्वेश्चन आपण कव्हर करू, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 8. सो क्वेश्चन नंबर 5 मधला पहिला क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, साइन 30 प्लस कॉस 45 प्लस टॅन 180. याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. तुम्हाला आन्सर जर काढायचा असेल तर फक्त व्हॅल्यूज माहीत पाहिजे बघा, सगळ्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे. सांगा रे मला, साइन 30 किती? 1/2. 1/2. यस. कॉस 45 किती? 1/2. 1/√2. करेक्ट. आणि टॅन 180 किती? टॅन 180 0. करा यंदा सिम्प्लिफिकेशन. कसं करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन करा. √2 × 1 किती? √2 प्लस 2 × 1 किती? 2 डिवायडेड बाय काय झालं इथं? 2√2. आता थोडं सिम्प्लिफाय करतो बघा, लक्ष द्या व्यवस्थित. आता हा बघा, पहिला √2 मी ॲज इट इज ठेवला. हा जो 2 आला ना, ह्या 2ला तुम्ही असं लिहू शकता का रे? √2 × √2. बरोबर आहे का? हा जो 2 आहे ना, त्या 2ला मी कसं लिहिलं? √2 × √2. √2 × √2 म्हणजेच 2. असं काय लिहिलं मी? कारण मला तो √2 कॉमन काढता येईल वरतून. बरोबर. मग तो √2 जर मी कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये किती राहील? इथं राहिला 1, इथं राहिला प्लस √2 डिवायडेड बाय 2√2. बरोबर आहे का? सो इथलचा √2, इथलचा √2 कॅन्सल आणि आपल्याला फायनल आन्सर आलं 1 प्लस √2/2. दिस इज द आन्सर. सो इम्पॉर्टंट स्टेप हीच आहे तुमची, जिथं मी ह्या 2ला
वाटलं तिथे लिहून ठेवा. जो 2 होता ना तो मी कसा लिहिला, √2 × √2 लिहिला. √2 कॉमन काढण्यासाठी, सिम्प्लिफिकेशनसाठी करावं लागतं बघा अशा गोष्टी, कारण तो प्रॉब्लेम सिम्प्लिफाय होत होता म्हणून. 1 + √2/2 झाला आन्सर. ओके, हे झालं पहिल्याच आन्सर. सेकंड, cosec 45 प्लस cot 45 प्लस tan 0. सांगा cosec 45 किती असतो, √2. tan 45 किती असतो, √2. बरोबर. cot 45 1 आणि tan 0 0. सो आला आन्सर √2 0. + 1. हे झाला आन्सर. ओके, नंबर 3, sin 30 into cos 45 into tan 360. हेच आन्सर काढायचं आपल्याला आता. ओके, मल्टिप्लिकेशन मध्ये तिघ असो का, सांगा sin 30 किती रे, 1/2. 1/2. बरोबर. cos 45 किती, 1/√2. आणि tan 60 किती, tan 60 म्हणजे सॉरी tan 360 0. 0. tan 360 म्हणजे tan 0 असतो 0. 0 मल्टिप्लिकेशन मध्ये आला रे, फायनल आन्सर किती येईल मग, 0. 0. येस, कारण 0 मल्टिप्लिकेशन मध्ये आला, सो सगळंच तो 0 करून टाकतो, आन्सर 0. आता क्वेश्चन नंबर 8 मधला पहिला आहे, सो इथं मी नंबर 4 देतो वाटलंच इथं. 4 cot 45 मायनस sec square 60 प्लस sin 30. सांगा 4 cot 45 किती रे, 1. सॉरी हा cot 45 येतो. cot 45 1 मायनस sec square 60. sec 60 किती असतो, 2. त्याचा स्क्वेअर आहे, प्लस sin 30 किती, 1/2. 1/2. येस, किती होईल बघा मग हे, 4 × 1 4 मायनस 2चा स्क्वेअर 4 प्लस 1/2 ॲज इट इज. सो +4 -4 कॅन्सल झाले, इथं राहिलं किती आन्सर आपलं, आन्सर इज 1/2. ओके, सोपं आहे की नाही रे, एक मार्काचे क्वेश्चन्स आहे, जास्त मार्काला नाही आहेत. नंबर 5, cos square 0 प्लस cos square π/6 प्लस cos square π/3 प्लस cos square π/2. याला सॉल्व कसं करणार बघा. cos square 0 म्हणजेच तुम्ही cos 0 ची व्हॅल्यू लिहा. cos 0 ची व्हॅल्यू किती असते, 1, आणि त्याचा काय आहे बघा, स्क्वेअर आहे. नेक्स्ट cos square π/6. π/6 म्हणजे किती रे डिग्री मध्ये, 30 डिग्री. आणि cos √3/2 त्याचा परत स्क्वेअर आहे, स्क्वेअर केला बरोबर. नेक्स्ट cos square π/3. π/3 किती असतो, 60. बरोबर. cos 60 डिग्री. 1/2. स्क्वेअर केला, आणि cos 90 किती, 0, बरोबर. करा सिम्प्लिफाय. याला 1चा स्क्वेअर किती, 1, √3चा स्क्वेअर 3, 2चा स्क्वेअर 4, परत इथं 1, 2चा स्क्वेअर 4, 1 ॲज इट इज. इथं ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, वी कॅन ॲड ओनली 1 टाइम. वरती 3 + 1 होईल, म्हणजे किती झालं हे, 1 + 3 + 1 4, बरोबर ना. वरती 3 + 1 इज 4, 4/4 कॅन्सल झालं, सो तिथं फक्त 1 राहिला. 1 + 1, फायनल आन्सर किती आला आपलं, फायनल आन्सर आला आपलं 2. ठीक आहे. सो अजून काही एक्झाम्पल्स आहेत या एक्झरसाइजमध्ये, ते आपले उद्या होऊन जातील. मी तुम्हाला ह्या टाईपचे आहे ना, जे आता शेवटचा क्वेश्चन सॉल्व केला ना आपण, त्या टाईपचे काही होमवर्क देतो, ते तुम्ही करा. ओके, सो राइट डाउन द होमवर्क.
सो 2 होमवर्क झाले बरं का रे. अगोदर वरती पण दिला मी तुम्हाला त्या अँगलसाठी आणि आता हे इव्हॅल्युएशनसाठी आहे. सोपे सोपे, जास्त काही डिफिकल्ट नसतात क्वेश्चन्स. पहिला आहे इथं तो साइन 30 होता. ओके हां, याच्यासारखाच क्वेश्चन आहे, फक्त इथं स्क्वेअर आलाय. फोर कॉट 45 मायनस सेक स्क्वेअर 60 प्लस साइन स्क्वेअर 30. सेकंड क्वेश्चन है cos 30 इंटू cos 60, cos 30 इंटू cos 60 प्लस sin 30 इंटू sin 60, sin 30 इंटू sin 60. तीसरा क्वेश्चन है sin पाई प्लस 2 cos पाई, 2 cos pi प्लस 3 sin 3 pi by 2, 3 sin 3 pi by 2 प्लस 4 cos प्लस 4 cos 3 pi by 2, 3 pi upon 2 minus 5 sec pi, 5 sec pi minus 6 cosec 3 pi by 2. ओके, थोडासा लेंदी वाटेल पण लवकर सॉल्व होईल बघा. पाय पाय त्यानंतर 3 pi by 2, 3 pi by 2 च्या व्हॅल्यू तुम्हाला पोट करायची त्याच्यात. नंबर 4 cot square 60, cot square 60 प्लस sin square 45, sin square 45 प्लस sin square 30 प्लस cos square 90. ठीक है. आणि लास्ट नंबर 5 sin square 30 प्लस cos square 60 प्लस tan square 45 प्लस sec square 60 माइनस cosec square 30, cosec square 30, sin square 30, cos square 60, tan square 45, sec square 60 आणि cosec square 30. ठीक आहे. PDF शेअर झाल्यावर तुम्हाला ते भेटणारच आहे. माझ्यासोबत वाटलंच तुम्ही लिहून पण घेतले असतील हे. सो आपण आता थांबूया. मी अटेंडन्स बघतो कोण कोण प्रेझेंट आहे. वैशाली, शिवराज, सिद्धी, साक्षी, प्रेम, दीपक कित्ते, श्रेयश पंडित, साक्षी. ठीक आहे. मी तुम्हाला PDF शेअर करतो. हे झाल्यावरती तुम्ही एक 10 मिनटं ब्रेक घेऊ शकता. थँक्यू.